नमस्कार। आज आहे रामनवमी आणि त्यानिमित्त आपण आलोय सिंहगडावर। स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज हे पण रामस्वरूपच होते, शिवाजी महाराजांचे अंश होते। शिवाजी महाराज भगवान श्रीरामांच्या वंशातले होते। तर आपण आलोय राजाराम महाराजांच्या समाधीजवळ। आपण त्यांना वंदन करूया। त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याला एक वेगळी दिशा दिली आणि राज्याचा विस्तार केला। दिल्लीपर्यंत पोहोचलेला आपला भगवा ध्वज हा राजाराम महाराजांच्याच एक राजनीतीचं प्रतीक होता। धन्यवाद। आज आहे रामनवमी आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज श्रीरामांचे वंशज होते। सिसोदिया राजघराण्यातले होते। मागे आहे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांची समाधी आहे या ठिकाणी। आपण त्यांना अभिवादन करायला आलोय। त्यांचं नाव सुद्धा राजारामच होतं आणि ते भगवान श्रीरामांच्या वंशातले होते। औरंगजेबाला पराभूत करणाऱ्या छत्रपती महाराणी ताराबाई या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या। त्याचबरोबर राजाराम महाराजांनी स्वराज्याला एक दूरदृष्टी दिली की त्यांनी मोगलांच्या प्रदेशामधला भाग हा मराठा सरदारांना दिला आणि सांगितलं की तो भाग तुमचा आहे, तुम्ही तो जिंकून घ्या। आणि मराठा सरदारांना एक ध्येय मिळालं। मग ते हळूहळू उत्तरेमध्ये आपले हातपाय पसरायला लागले आणि तो भाग सगळा पुन्हा स्वतंत्र केला आणि पुन्हा तो महाराष्ट्र राज्याला जोडला। असं महत्त्वाची कामगिरी राजाराम महाराजांची होती। राजाराम महाराजांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बलिदानानंतर एक स्वराज्याला वेगळी दिशा दिली। असं म्हणतात की त्यांचा स्वभाव एकदम आईसारखा होता की ते सगळ्या मराठा सरदारांना एकत्र करू शकत होते आणि ती त्यांची शक्ती होती। सगळ्या मराठा सरदारांना एकत्र केलं त्यांनी आणि पुन्हा स्वराज्याची मोड बांधून औरंगजेबाशी त्यांनी युद्ध केलं। तर राजाराम महाराजांचं हे कर्तृत्व होतं की त्यांनी पुन्हा स्वराज्य उभं केलं नाही तर त्यांचा दिल्लीपर्यंत कसं जिंकायचं याची दृष्टी मराठा सरदारांना दिली। तर असे राजाराम महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी छत्रपती महाराणी ताराबाई या दोघांनी मिळून स्वराज्याची खूप मोठी सेवा केली। किंबहुना ते स्वराज्याचे मालक होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर त्यांना आज रामनवमी निमित्त अभिवादन करूया।